हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्र, कसे आहात सगळे. परत सुरू झाला आहे आपल्या गप्पा. काही वेळ खंड पडला होता आपल्या गप्पामध्ये, ठीक नाही, थोडे कामं चालू होते तर बाहेर शेतीचे. तर आता खंड पूर्ण झालेला आहे आणि आता आपल्याला परत सुरू करायचं आहे आपल्या गप्पा. गप्पा पण अभ्यासाच्या. टेन्शन घ्यायचं नाही, टेन्शनला जाऊ द्यायचं, पेन्शन घ्यायला, हे की नाही. चला आपण आज गप्पा मारणार आहे परत आता गप्पा मारायचा विषय घेतलेला आपण आज थोडा SST चॅनलचं सब्जेक्ट व्हिडिओ आहे आपले SSTचे, पण आपण थोडं आता इंग्लिशकडे थोडं वळणार आहे. आपण आज इंग्लिशसाठी क्लास 3चं PC रेंज ग्रामरचं, आहे की नाही. PC रेंजचं बुक आहे बघा, CBSE स्कूलला PC रेंजचं 3rd स्टँडर्डला. त्यामध्ये एक ग्रामरचं बुक आहे स्पेशल PC रेंज ग्रामर. त्याच्यामधलं सेंटेन्स म्हणजे काय हे शिकायचं आहे आपल्याला. सेंटेन्सेस म्हणजे काय, इथं प्लुरल लावणे, सेंटेन्सेस म्हणजे काय हे शिकायचं आहे. चॅप्टर नंबर 1 बघायचं आपल्याला, सेंटेन्सेस, ठीक आहे. क्लास 3चं PC रेंज ग्रामरचं बुक्स आहे. त्याच्यामधलं घ्यायचं आपल्याला व्हॉट इज सेंटेन्स. तर व्हॉट इज सेंटेन्समध्ये आपल्याला पहिली बघायची सेंटेन्सची डेफिनेशन बघायची, पहिली सेंटेन्सची डेफिनेशन. नंतर सेंटेन्स कसे अरेंजमेंट होतात आणि सेंटेन्स एक मिनिंगफुल सेंटेन्स बनण्यासाठी कोणकोणत्या कंडिशन्स त्याला अप्लाय कराव्या लागतात हे आपल्याला बघायचं आहे. आता बेसिकली CBSE बोर्डचं जरी असलं तरी इंग्लिश ग्रॅमर हे स्टेट बोर्डसाठी सुद्धा उपयोगात येतं, ठीक आहे. तसे CBSEचे पूर्ण जे व्हिडिओ असतात हे हिंदी आणि इंग्रजीत असतात, पण आपण काय करतो आहे सध्या सुरुवातीला आपण इंग्रजीमध्ये घेतले व्हिडिओ, नंतर हिंदीमध्ये घेतले, आहे की नाही. गप्पा आपल्या हिंदीमध्ये झाल्या, कधी इंग्लिशमध्ये झाल्या, पण काय झालं बेसिकली आपली कशी लँग्वेज मातृभाषा मराठी ना, त्यामुळे आपण आता सरळ थोड्याफार मराठी पण वापरणार काही काही व्हिडिओमध्ये, ठीक आहे. तर आजचं जे टॉपिक घेतलेला आपण अभ्यास करण्यासाठी तो घेतलेला आहे क्लास 3चा चॅप्टर नंबर 1 सेंटेन्सेस. PC रेन एक ग्रामरचं बुक आहे, PC रेन ग्रामर म्हणून एक बुक आहे, ठीक आहे. त्या बुकमधलं हा आहे. तर आपल्याला सगळ्यात पहिले बघायचं सेंटेन्स म्हणजे काय, सेंटेन्स कसं बनतं आणि सेंटेन्स बनण्यासाठी कोणकोणते त्याला आपण क्रायटेरिया म्हणतो की त्याचा क्रायटेरिया काय तो पूर्ण करावा लागतो, ठीक आहे. सगळ्यात पहिले आपल्याला बघणार क्लास 3चं हे क्लास 3 आहे, चॅप्टर नंबर 1 सेंटेन्सेस, ठीक आहे. डेफिनेशन बघणार आपण सगळ्यात पहिले. काय डेफिनेशन म्हणजे काय, व्याख्या. पहा, अ सेंटेन्स बघा, आता इथं आर्टिकल आलेलं आहे, त्यामुळे इथं जो प्लुरल आलेला आहे तो इथं निघून गेलेला आहे. म्हणजे अ सेंटेन्स इज आलेला आहे म्हणजे सिंग्युलर वर्ब आहे आपला, की नाही. अ सेंटेन्स इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स. सेंटेन्स काय तर ग्रुप ऑफ वर्ड्स म्हणजे काय, शब्द. पहा बेसिकली वाक्यामध्ये काय असतं, पहिले अक्षर असतं, अक्षरापासून शब्द बनतात आणि शब्दापासून वाक्य बनतात. तसं इंग्रजीमध्ये काय असतं की लेटर असतात, नाही नाही, लेटरपासून वर्ड बनतं आणि त्या वर्डला अनेक वर्ड्स बनून काय बनतं, एक मिनिंगफुल सेंटेन्स बनतं. तसं एक ग्रुप ऑफ वर्ड्स म्हणजे सेंटेन्स बनण्यासाठी काय पाहिजे, एक वर्डचा ग्रुप पाहिजे. एक कोणताही वर्ड ग्रुप बनून कोणताही एक सेपरेट जर आपण वर्ड घेतला तर तो सेंटेन्स बनवू शकत नाही. जसं मी जर घेतलं समजा डॉग हा जर एक मी घेतलं डॉग हे वर्ड घेतला तर सेंटेन्स बनणार नाही. त्यासाठी काय लागणार आपल्याला, ग्रुप ऑफ वर्ड्स. आता ग्रुप ऑफ वर्ड्स लागणार आहे, याच्यासोबत कसे लागतात बघा, ग्रुप ऑफ वर्ड दॅट मेक्स कम्प्लीट सेन्स. ग्रुप ऑफ वर्ड्स पाहिजे आपल्याला, ग्रुप पाहिजे वर्ड्सचा, पण कसा पाहिजे, मेक्स कम्प्लीट सेन्स. त्यांनी काय बनवलं पाहिजे, त्या वाक्याला एक अर्थ दिला पाहिजे. किंवा व्हेन पुट टुगेदर, जेव्हा ते वर्ड्स एका ग्रुपमध्ये एकत्र येतील तेव्हा त्यांनी त्या सेंटेन्सला काय दिला पाहिजे, एक कम्प्लीट सेन्स दिला पाहिजे, एक वाक्याला अर्थ दिला पाहिजे. याचं उदाहरण इथं खाली घेतलेलं आहे मी, क्वेश्चन म्हणून घेतलेलं आहे. म्हणजे इथं मी काही वर्ड्स घेतलेले बा आणि त्याचा एक ग्रुप करून ठेवलेला इथं. म्हणजे आपली कंडिशन जी ग्रुप ऑफ वर्ड्स ती इथं अप्लाय होती, पण इथं दुसरी कंडिशन अप्लाय होत नाही. कोणती, मेक्स कम्प्लीट सेन्स व्हेन पुट टुगेदर. आता मी हे वर्ड्स जर पूर्ण एकदा एका ठिकाणी घेतले, आता पुट केले एका ठिकाणी, टुगेदर केले, तर हा सेन्स बनत नाही बघा कम्प्लीट. बघा कसा बनत नाही बघा. आता आपली डेफिनेशन काय सांगते बघा, सेंटेन्स इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स, ठीक आहे. हा ग्रुप ऑफ वर्ड्स मी घेतला, ठीक आहे. दॅट मेक्स कम्प्लीट सेन्स. आता याच्यातून कम्प्लीट सेन्स बनतो का किंवा कम्प्लीट सेन्स होतो का, पूर्ण अर्थ येतो का, तेव्हा पाहायचं आपल्याला. इज द डॉग ॲनिमल ऑफ फेथफुल, नाही होत. काहीच बेसिकली काय, आता ॲक्झिलरी वर्ड सुरुवातीला आलेलं आहे, त्यामुळे ॲक्झिलरी वर्ड सुरुवातीला आल्यामुळे काय झालेलं आहे, क्वेश्चन मार्क आलेला आहे, नाही म्हणजे हा क्वेश्चन सेंटेन्स गेलेला आहे. तर या इंटरगेटिव्ह बनतं का हे सेंटेन्स, इंटरगेटिव्ह बनतं का बघा बरं. इज द डॉग ॲनिमल अफेथफुल, नाही बनत, याला सेन्सच नाही ना. इज द डॉग, कुत्रा आहे का, ॲनिमल प्राणी विश्वासू, म्हणजे थोडा वेगळाच सेन्स येतो, याला कम्प्लीट सेन्स येत नाही. म्हणून हे जे वर्ड्स, जे ग्रुप ऑफ वर्ड्स आहे, हा काय करत नाही, या जो डेफिनेशन, या डेफिनेशनला ते फॉलो करत नाही. म्हणून हा आपण क्वेश्चनमध्ये टाकलेला आहे. मग याचं कसं करायचं बघा, याला टुगेदर पुट टुगेदर करायचं आणि मग कम्प्लीट सेन्स कसा द्यायचा, म्हणजे हे सेंटेन्सची डेफिनेशन फॉलो होईल. तेव्हा आपण काय केलं, द डॉग इज अ फेथफुल ॲनिमल. आपण काय केलं, बेसिकली काय असतं, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट अशी काय असते स्ट्रक्चर असतं कसं सेंटेन्स. बघा, द डॉग इज अ फेथफुल ॲनिमल. बघा आता इथं आपण परत हे डेफिनेशन वाचू आणि हे अप्लाय होती का भाऊ. अ सेंटेन्स इज अ ग्रुप ऑफ वर्ड, ठीक आहे.
द डॉग इज अ फेथफुल ॲनिमल, हे ग्रुप झाला वर्डचा. मी काय केला, एकत्र बघून केला, पुट टुगेदर, मेक कम्प्लीट सेन्स. आता कंप्लीट सेन्स होतो पहा, द डॉग इज अ मिनिंगफुल, द डॉग इज अ फेथफुल ॲनिमल होतो. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट येतं याच्यामध्ये, हे की नाही. म्हणजे हे काय झालं, इथं कंप्लीट सेन्स झाला, म्हणून हे पूर्ण सेंटेन्स झालं, द डॉग इज अ फेथफुल ॲनिमल. असे बरेचसे सेंटेन्स पिसिरेंच्या ग्रामरच्या बुकमध्ये दिलेले आहेत. आता सेंटेन्स होण्यासाठी त्याला कोणकोणत्या क्रायटेरिया आहे, ठीक आहे, किंवा कोणकोणत्या अटी शर्ती आहे ते आपल्याला बघायचं आहे. पहिलं, बिगेन विथ अ कॅपिटल लेटर. कॅपिटल लेटर म्हणजे तुम्हाला अल्फाबेट 2 टाईपचे असतात, स्मॉल आणि कॅपिटल. तर कॅपिटल लेटरनं काय होतं, कोणत्याही वाक्याची सुरुवात होती. जसे वाक्याची सुरुवात आपण द न केलेली आहे, आर्टिकलनं केलेली, टी हा कॅपिटल इथं, ठीक आहे. हॅव अ सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे काय, विषय नाही, मॅथ मराठी असा विषय नाही. सब्जेक्ट म्हणजे कर्ता, है नाही, जो कार्य करणाऱ्या वाक्यामध्ये तो. जसं इथं द डॉग हा काय इथं सब्जेक्ट, ठीक आहे. नंतर हॅव पंक्च्युएशन मार्क्स. आता पंक्च्युएशन मार्क्स म्हणजे काय, तुम्हाला माहिती, याला विरामचिन्हे म्हणतात मराठीमध्ये. जसं की फुल स्टॉप, क्वेश्चन मार्क, एक्सक्लामेटरी साईन, है नाही, कॉमा इनोटेड कॉमा, हे सगळे काय याच्यातले पंक्च्युएशन मार्क. म्हणजे पंक्च्युएशन मार्क्ससुद्धा सेंटेन्समध्ये असतात. जसं बघा इथं आपण पहिला बिगन विथ कॅपिटल लेटर टीनं चालू झालं. हॅव अ सब्जेक्ट, डॉग हा सब्जेक्ट आहे. हॅव पंक्च्युएशन मार्क, इथं आता काय येणार, फक्त फुल स्टॉप येणार, कारण इथं काही इंट्रोगेटिव्ह नाही, काही एक्सक्लामेटरी नाही, काहीच नाही, त्यामुळे फक्त फुल स्टॉप येणार आहे. मेक सेन्स. सेन्स हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. मेक सेन्स म्हणजे त्याच्यातून काहीतरी आपल्याला काय समजला, भाव समजला पाहिजे, त्याचा तो कंप्लीट अर्थ समजला पाहिजे. समजा मी नुसतं म्हणलं डॉग इज, एवढंच म्हणलं, द डॉग इज, द डॉग कुत्रा आहे, पण काय बा, मग द डॉग इज अ ॲनिमल आहे, की द डॉग इज अ फेथफुल ॲनिमल आहे. म्हणजे काय सेन्स, त्याचा सेन्स दाखवणारे काय वर्ड्स आहे समोरचे. मी फक्त नुसतं द डॉग इज असं जर म्हणलं, कुत्रा आहे बा, पण त्याचं मिनिंग नाही कळत आपल्याला जास्त, त्याच्याविषयी जास्त माहिती भेटते का नाही, म्हणून हे पूर्ण सेंटेन्स होऊ शकत नाही, ठीक. तसं आपण जर म्हणलं द किंग, आपण जर म्हणलं द किंग फक्त, तर द किंग फक्त काय राजा, पण त्याच्याबद्दल काही माहिती भेटली का नाही. मग आपण असं द किंग ऑफ कलिंग, द किंग ऑफ मगध असं जर म्हणलं, तर आपल्याला त्या राज्याविषयी पण माहिती भेटते आणि त्या राजाविषयी पण माहिती भेटते, नाही. म्हणजे त्या सब्जेक्टविषयी आपल्याला काय भेटायला पाहिजे, पूर्ण माहिती ॲक्वायर झाली पाहिजे, तरच त्या ग्रुप ऑफ वर्ड्सला काय म्हणतो आपण, पूर्ण सेंटेन्स म्हणतो. जर ग्रुप ऑफ वर्ड्स असला आणि त्याला जर सेन्स भेटलाच नाही, जसं ह्या प्रकारे इथं आहे इज द डॉग ॲनिमल, तर त्याला सेंटेन्स म्हणता येणार नाही. फक्त ग्रुप ऑफ वर्ड्स नाही, तर त्याच्यापासून काय म्हणलं पाहिजे, कंप्लीट सेन्ससुद्धा बनला पाहिजे, ते वर्ड्स एकत्र घेतल्यानंतर, ठीक आहे. तर ही झाली थर्ड स्टँडर्डची, याच्यामध्ये तुम्हाला सेंटेन्सची डेफिनेशन सांगितली आणि एक उदाहरण घेऊन दाखवलं मी, आणि सेंटेन्स होण्यासाठी कोणकोणत्या अटी शर्ती लागतात ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलं, ठीक आहे. तर आजच्या गप्पा या व्हिडिओमध्ये भरपूर झाल्या. थर्ड स्टँडर्डच्या मुलांनी हे बघायचं, तसं काय नाही, हे कोणीही बघू शकतं, कारण हे जनरली ग्रॅमॅटिकल पार्ट इंग्रजीचा, ठीक आहे. तुम्ही म्हणसाल सर SST चालू झाली होती आपली, इंग्रजीत कशी घुसलो आपण, आहे की नाही, तर वेळेनुसार बदलावं लागतं बाबा, आहे की नाही, जशी वेळ आली तसं बदलावं लागतं. कारण आता SST टीचिंग तर चालू आहे आपली, पण मला काही ठिकाणी डिमांड आली, सर इंग्लिशचं घ्या थोडं, तर मग थोडं इंग्लिशचं पण आपण घेतो आहे, ठीक आहे, चालेल. तर आजच्या गप्पा भरपूर झाल्या, पुन्हा भेटू नवा व्हिडिओ नवा विषय घेऊन, तोपर्यंत टू बी कंटिन्यूड.